फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत. तर सोलापुरी शेंगदाण्याची चटणी, तर यासाठी 1 वाटीभर आपण शेंगदाणे घेतलेले, 2 चमचे आपण जिरे घेतलेले आणि मीठ घेतलेलं आहे 1 चमच्यावर. आणि पुन्हा आपण 2 कांड्या लसणाच्या सोलून घेतलेले आहे आणि नंतर लाल तिखट घेतलेले आहे. ते 2 चमचे पोह्यांचे 2 चमचे त्याच्यात लाल तिखट घेतलेले. तर अशा पद्धतीने आपण हे सगळं साहित्य घेतलेले. तर शेंगदाणे तुम्ही कोणतेही घेऊ शकता. गावरान घेतले तर एकदम त्याची चव एकदम छान येते, कारण हायब्रिड शेंगदाण्यांना चव नसते. तर शक्यतो गावरान शेंगदाणे घ्या, म्हणजे याच्यामुळे तुमच्या चटणीला आहे ना छान अशी चव येईल. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी अगोदर आपण कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यात आपल्याला शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायची. तर गॅस मिडियम ठेवायचा आहे, कढई चांगली तापू द्यायची आणि मग नंतर आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला सतत हलवत असे शेंगदाणे भाजायचे. कंटिन्यू हलवत राहायचे, मग तेव्हाच आपले शेंगदाणे एकसारखे असे खालून वरून सगळ्या साईडने असे भाजले जातील. जर तुम्ही मध्ये हलवलं नाही तर मग ते काय होतील, खालून जळून जाताना वरून आपले कच्चेच राहून जातात. तर शक्यतो असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित असे शेंगदाणे आपले भाजून घ्यायचे. कमीत कमी 3 ते 4 मिनटामध्ये आपले हे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून होतात. आता बघू शकता तुम्ही, शेंगदाणे असे मस्त आपले हे भाजून झालेले. मग आता हे एकदा आपल्याला एका ताटात काढून घ्यायचे. तर काढून घेऊ एका ताटामध्ये हे शेंगदाणे. बघू शकता असे चोळल्याबरोबर आपल्याला त्याची साल निघताय, म्हणजे याचा अर्थ आपले हे शेंगदाणे चांगले भाजून झालेले. मग आता याच्यातच आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे. लसणाचे जे आपण कांडे सोलून ठेवलेले त्या 2 कांड्या, तर त्या पण भाजून घ्यायच्या आहे चांगल्या. कमीत कमी 1 मिनिट असे भाजायचे. तेल न टाकता आपल्याला असे कोरडेच असे भाजून घ्यायचे आहे. कारण जर तुम्ही लसूण भाजून टाकल्या ना, तर तुमची ही चटणी, जी शेंगदाण्याची चटणी बनवताय, ती 3 ते 4 महिने आरामात टिकते. जर मग कच्चाच लसूण टाकलं ना, तर लवकर ती खराब होण्याची शक्यता असते. मग शक्यतो लसूण भाजून टाका, म्हणजे तुमची ही चटणी ना जास्त दिवस टिकेल. आणि शक्यतो तुम्हाला जर अजून जास्त दिवस टिकायची असेल तर मग सालीसहित लसणाचा वापर करा, म्हणजे मग तुमची चटणी जास्त दिवस टिकेल. आता जिरे 2 चमचे जिरे घेतलेले होते, पोह्यांचे 2 चमचे, तर मग ते जिरे पण आपल्याला भाजून घ्यायचे. ते पण असे बिना तेलाचेच भाजायचे. कमीत कमी 1 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे. आणि आता हे जिरे आपले चांगले मीडियम गॅसवरच भाजायचे, म्हणजे ते लगेच भाजले जातात. 1 मिनिटही लागत नाही त्यांना, व्यवस्थित असे भाजून झालेले. मग ते पण आपण जे लसणाची वाटी, त्याच्यातच आपल्याला हे जिरे काढून घ्यायचे आणि थंड होऊ द्यायचे. मग आता शेंगदाणे आपले भाजून झालेले, तेही थंड झाले असतील. मग आता बघू शकता आपण. तर आता हे शेंगदाणे चांगले सोलून घ्यायचे आपल्याला. तर व्यवस्थित असे साल काढून घ्यायचे त्यांचे. चांगल्या हातावर चोळून चोळून त्यांची साल अशी व्यवस्थित काढून घ्यायची. मग आता यांचे साल आपले काढून झालेले तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांचे. मग आता हे आपल्याला त्यांचे साल पाखडण्यापेक्षा मग घरात सगळा कचरा कचरा होतो. मग अशा पद्धतीचं झाऱ्या घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्या झाऱ्याने असे गाळून घ्यायचे. आणि नंतर मग त्याच्यात आपले शेंगदाणे वेगळे करायचे, म्हणजे जे टरफल असतील ते बरोबर ताटातच पडतात. मग तुमचा किचन ओटाही किंवा किचनही घाण होणार नाही, काही नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे चाळून घ्यायचे व्यवस्थित असे. आता बघू शकता किती छान असे मस्त चाळून झालेले. याच पद्धतीने आपण सगळे शेंगदाणे असे चाळून घेतलेले. आता बघू शकता सगळे स्वच्छ असे झालेले, साल सगळी निघून गेलेली. मग आपण खलबत्ता घेतलेला आहे. तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण शेंगदाण्याची चटणी करू शकता. पण मग खलबत्त्यामध्ये कसं शेंगदाणे कुटल्याने ना त्याचं तेल सोडतं ते, आणि त्याच्यामुळे त्या चटणीला चव छान येते. मग नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये तुम्ही करू शकता. मग त्याच्यातच आपल्याला हे लसूण, जिरे, मीठ, लाल तिखट हे टाकून घ्यायचं एकत्र, सगळं व्यवस्थित असं टाकून घ्यायचे. आणि चमच्याने हे साहित्य सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. खालीवर करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि नंतर मग आपण आता हे कुटून घेऊ. आता हे कुटायला कमीत कमी 10 मिनटं तरी लागतात, कारण खलबत्त्यात कुटायला वेळ लागतो. तर मग ते असं बारीक व्हायला एकदम 10 मिनटं लागतात. आणि शक्यतो तुम्ही ही चटणी बनवताना थोडंसं चमच्याभर तेलाचा वापर करा. त्याच्यात तेल वापरलं म्हणजे तुमच्या चटणीला आहे ना एकदम छान असा रंग येतो बघा, आणि एकदम लालसर अशी तुमची चटणी तयार होते.
अशी मस्त अशी ही चटणी बघा तुम्ही आता बघू शकता, एकदम छान अशी कुटून झालेली आणि चांगली अशी बारीक झालेली, एक सारखी अशी कुटली गेलेली आपली ही शेंगदाण्याची चटणी. आणि जशी तुम्ही कुटाल ना, मग तशी ती काय होती, गोळा तयार व्हायला लागतो. जशी जशी तुम्ही ती बारीक होत जाईल ना, तसा तसा खलबत्त्यामध्ये त्याचा गोळा तयार होतो. मग अशा पद्धतीने लगेच ती एकमेकाला चिटकायला लागते. म्हणजे याचा अर्थ तुमची चटणी एकदम छान अशी तयार झाली, कारण शेंगदाणे हे तेल सोडायला लागतात. आता ही चटणी आपली रेडी झालेली व्यवस्थित अशी. तर आरामात 3 ते 4 महिने तुम्ही ही चटणी वापरू शकता. अशी मस्त आपली ही शेंगदाण्याची चटणी तयार झालेली. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि ही सोलापुरी शेंगदाण्याची चटणी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. मस्त तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा डब्याला मस्त एन्जॉय करू शकता. आम्ही लहान असताना सुद्धा डब्याला चटणी पोळी किंवा चटणी भाकरीच घेऊन जायचो. तशी मस्त आपली ही चवीची चटणी तयार झालेली एकदम छान. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.